आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, माझं नाव अच्युत दत्तराव भालेराव, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती पालम। माझ्याकडे ग्रामपंचायत प्रधानचा पदभार आहे। तर सन 2022-23 या वर्षाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार आज मला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी सर्व माझ्या कुटुंबासह जिल्हा परिषद प्रशासन तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNA 136 चे आभार व्यक्त करतो। काय वाटतं आज परिवारासोबत पुरस्कार स्वीकारला याबद्दल काय प्रतिक्रिया? निश्चितच आज हा माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण आहे। जिल्हा प्रशासनाने आमच्या कार्याची दखल घेऊन जो काय आमचा मान सन्मान केला, निश्चितच यामुळे आम्हालाही पुढे चांगलं काम करण्याची यामुळे प्रशासनाकडून अपेक्षा वाढलेली आहे आणि निश्चितच आम्ही ग्रामविकासामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू। मी विनोद माधव कोणते, ग्रामपंचायत अधिकारी, सध्या कार्यरत असणारे पंचायत समिती मानवत आहे। त्याच्यामध्ये कोल्हा ग्रामपंचायत मध्ये 22-23 सन या वर्षामध्ये उत्कृष्ट तालुका स्मार्ट ग्राम मध्ये व जिल्हा स्मार्ट ग्राम मध्ये प्रथम प्रादेशिक मिळाल्यामुळे मला आज रोजी जिल्हा परिषद परभणीने मोठ्या उत्साहानं सन्मानित केलेला आहे। 22-23 मध्ये मी ग्रामपंचायत कार्यालय कोल्हा इथं असताना तालुका स्तरावर तालुका स्मार्ट मध्ये प्रथम प्राप्तीच मिळालं होतं। तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा प्रथम प्राप्तीच मिळाल्यामुळे मला आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देण्यात आला। भविष्यात काय काय करायचं माणूस आहे? यानंतर जे शासनाकडून उत्कृष्ट योजना किंवा गावाचा सक्षम विकास करण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे। तसेच विविध विकास योजना जे शासनावर राबवतात त्या तळागाळापर्यंत शासनाचा मध्यस्थ म्हणून मी सर्व योजना परिपूर्ण राबविण्याचं काम करणार आहे। ग्रामपंचायत, माझं नाव चिलगर आनंद मनोहर, ग्रामपंचायत कार्यालय पलसा खुर्द विद्यापीठांतर्गत गेलेली ग्रामपंचायत छोटीशी ग्रामपंचायत आहे। त्या ग्रामपंचायतीने विविध विकास योजना राबवलेल्या आहेत। वर्ष 23-24 मध्ये त्या वर्ष 23-24 मधला हे मला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेला आहे। मी त्या गावामध्ये 210 घरकुलं पूर्ण केलेले आहेत। MG नरेगाचे काम पण, सिमेंट रस्ते, प्युअर ब्लॉक, आदर्श शाळा केलेली आहे। अशा विविध विकास योजना मी गावामध्ये राबवून त्या गावात मला आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा परिषद परभणी दिलेला आहे। परिवारासोबत पुरस्कार स्वीकारला, हो सर। याचा आनंद कसा आहे? सर आज आनंद म्हणजे आयुष्यातला जसं नोकर लागते त्यातला हे आपला पहिला आनंद म्हणजे सर्व माझे साडू काका आहेत, माझे साडू सहाय्यक गट विकास अधिकारी आहेत, पंचायत समिती परभणीला आहेत, माझी मिसेस अर्चना साडूच्या मिसेस आहेत। आम्ही सर्व कुटुंबाने पुरस्कार घेतला। खूप खूप आनंदाचा क्षण आहे आजचा सर। गेली अनेक वर्ष मी विविध विकास कामं करत असताना गावाच्या विकासाला प्राधान्य दिलेलं आहे। तसेच लोकांच्या विविध उपयोगी योजना राबविलेल्या आहेत, त्याचे फळ आज मला मिळालेलं आहे। कोणत्या प्रकारची योजना आपण राबवल्या? मी गावामध्ये स्मार्ट ग्राम योजना अंतर्गत लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी, लोकांना मोफत पाणी, मला विविध विकास लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना जसं घरकुल योजना। आज परिवारासोबत पुरस्कार स्वीकारताना कसा आनंद वाटतो? भरपूर आनंद झाला। अच्छा, पुढची कशी दिशा असेल सर आता? गावाचा सर्व विकास करण्यासाठी जे होईल शक्य तेव्हा करणार मी। काय करण्याचा माणूस आहे? गाव पूर्ण शाळा आणि अंगणवाडी यांच्यावर जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार। आज मला जिल्हा परिषद परभणी अंतर्गत पुरस्कार दिला, त्यामुळे मी माननीय शिव मॅडम व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। मी बालासाहेब व्यंकटराव घनवटी, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती पालम, ग्रामपंचायत एल्जापूर येथे कार्यरत असून सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आदर्श पुरस्कार प्राप्त झालेला आहे। सदरील पुरस्कारासाठी आराराबाद तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे ग्रामपंचायतला। तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाल्यामुळे माझी निवड जिल्हा परिषदने केलेली आहे। धन्यवाद काय काय करण्याचा माणूस आहे? सर, भविष्यामध्ये येणाऱ्या काळात सन 25-26 मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गाव प्रथम आणण्याचा मानस आहे जिल्हा स्तरावर। तसेच प्रगती चालू आहे आणि सदरी अभियानाचा कालावधी पण वाढलेला आहे। परिवारासोबत पुरस्कार स्वीकारताना आनंद आहे सर, हे पुरस्कार म्हणजे खरं मेहनतीचं फळ आम्हाला मिळालेलं आहे, खऱ्या अर्थाने मिळालेलं सार्थक झाले। तसेच याच्या पुढे आमची जबाबदारी जास्त वाढली आहे, कारण
शेवटच्या घटकापर्यंत ग्राम पातळीवर शेवटच्या घटकापर्यंत न्याय द्यायचा आहे त्या गरीब कुटुंबांना.